टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कडी पुलावर तिथे अपघात झालेला होता, त्या संदर्भात काही उपाययोजना केलेल्या आहेत? नाही, रोड सुरक्षा समितीची बैठक आज झाली. मी केंद्रीय रोड सुरक्षा समितीचा जिल्ह्याचा अध्यक्ष मीच आहे. त्यामुळं कलेक्टर साहेब आहे, सचिव, तिथं आपण बैठक घेतली. बैठकीमध्ये तेवढ्या एकाच बाबतीत नाही, जेवढे ब्लॅक स्पॉट आहे, जेवढं काय आहे त्याच्याबरोबर प्रत्येक इंडिव्हिज्युअली चर्चा प्रत्येक विषयात झाली. पण गडीच्या बाबतीत तुम्ही स्पेसिफिक विषय जे विचारला, तर गडीच्या बाबतीत तिथं जे आहे ती वन साइडेड, त्याला कसं करून इम्बॅकमेंट वाढवून त्याला आपल्याला आणखी कशी हाईट वाढवता येईल, हाईट वाढवल्याच्या नंतर काय करता येईल, अशा पद्धतीने त्याचं नियोजन चालू आहे. आणि तसा अहवाल मी आरोकडे म्हणजे आरो साहेब होते, त्याला इथल्या महाराष्ट्राच्या आरो लेवलला पाठवून आम्ही ते करून घेतो असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आणि येणाऱ्या लवकरच तो विषय मार्गी लावायचं कलेक्टर साहेबांनी आणि मला शब्द दिल्यामुळे मी ते लवकर मार्गी लावून घेतो. धारूर घाटासाठी 171 कोटी निधी मंजूर आहे. आता ते काम कधीपर्यंत सुरू होईल? नाही, आता त्याचा डीपीआर झाला, त्याची प्रमा झाली, त्याचं आता टेंडर लवकरात लवकर आम्ही करणार आहे. आणि टेंडर केल्याच्या नंतर एक 6 महिने तरी लागेल आणखी त्याला चालू व्हायला, आणि पूर्ण व्हायला 2 वर्ष लागतील. बीडच्या विनयबंद प्रकरणामध्ये राजकारण आरोप सुद्धा होता, या संदर्भात नाही, ज्याला राजकारण करायचं त्याला करू दे, मला त्या राजकारणावर काही बोलायचं नाहीये. पण मी पहिल्या दिवशी पण सांगितलं, जो कोण दोषी आहे, ज्या या मनोवृत्तीचा जो माणूस आहे त्याची मनोवृत्ती संपली पाहिजे. त्या हरामखोरांना जी गोळी असली असेल त्याची कुणी असो, त्यांना पूर्ण ठेचलंच पाहिजे. त्याला कायद्याप्रमाणे जी त्याची शिक्षा आहे ती शिक्षा त्याला दिली पाहिजे. विशेष काय त्या प्रकरणामध्ये मागणी करणार? नाही, मी विशेष जी आरोपीला जी शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.